भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी. नमस्कार. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि माळशिरस तालुका पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या आणि या निवडणुकीचा निकाल देखील काल 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झाला. या निकालाच्या अनुषंगानं माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील, सत्ताधारी मोहिते पाटील, त्याचबरोबर माळशिरसचे आमदार जानकर, उत्तमराव जानकर यांच्या गटासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट, त्याचबरोबर RPI अशा जवळपास 4 ते 5 पक्षांनी मिळून भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांच्यासमोर मोठं कडवं आव्हान उभा केलं होतं. आणि या आव्हानामध्ये नेमकं काय होईल, भाजपाचा सुपडा साफ होईल अशा देखील आशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून वर्तवल्या जात होत्या. परंतु या आशा त्यांच्या फोल ठरलेल्या दिसून येत आहेत. भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांनी एकाकी लढत देत भाजपाला देखील माळशिरस तालुक्यात यश मिळवून दिलेलं दिसून येत आहे. नमस्कार, मी निनाद पाटील आणि भूमिपुत्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर आहेत. नेमकं माळशिरस तालुक्यात काय घडलं, एकीकडून भाजपाचा सुपडा साफ करण्याचं आव्हान दिलं होतं आणि भाजपाची माळशिरस तालुक्यातील कामगिरी नेमकी काय, या संदर्भात आपण बाळासाहेबांसोबत चर्चा करणार आहोत. बाळासाहेब, आपलं भूमिपुत्र न्यूज मध्ये सहर्ष नमस्ते. बाळासाहेब, एकंदरीत मी आत्ताच सांगितलं की भाजपाच्या विरोधात 5 पक्ष एका बाजूला लढत होते आणि दुसऱ्या बाजूला एकटीच भाजपाची लढत या 5 पक्षांसोबत होती. आणि एवढं असताना सुद्धा भाजपाने माळशिरस तालुक्यात जी कामगिरी केली, या कामगिरीबाबत आपण समाधानी आहात का? 100% या वेळेला माळशिरस तालुक्यातील ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्या खऱ्या अर्थानं म्हणजे सामान्य माणसाच्या भवितव्याच्या दृष्टीनं राम सातपुते विचार केला होता आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष म्हणजे स्वतः एकटा झुंज देत होता आणि त्याच्या विरोधात तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे काही सत्तेमध्ये असणारे सुद्धा 2 पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट त्यांच्या बरोबर होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं टार्गेट असं होतं की ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा केवळ आदरणीय माजी आमदार राम सातपुते यांचं एकही उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचं नाही. तशी त्यांनी केलेली रणनीती खऱ्या अर्थाने फेल ठरली. कारण तालुक्याच्या इतिहासामध्ये एकाच वेळी आदरणीय आमदार राम सातपुते यांचा मुलगा जीवन जानकर आणि उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवनजी जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनशी मोहिते पाटील यांचा पराभव जो झाला तो ह्या तालुक्याला म्हणजे आश्चर्यकारक आणि आश्चर्याचा धक्का देणार होता. आताच आपण जीवन जानकर आणि अर्जुनसिंह मोहिते पाटलांच्या पराभवाबद्दल बोलला, पण ही एक तुमच्या समोरच्या सत्ताधारी विरोधकांची एक चाल होती की जेणेकरून राम सातपुतेंना दहेगाव जिल्हा परिषद गटामध्ये अडकून ठेवायचं आणि त्या अनुषंगाने इतर जे 8 गट होते, जिल्हा परिषदेचे 8 गट आणि 16 गण, या गणामध्ये राम सातपुतेंना जादा फिरू द्यायचं नाही आणि त्या अनुषंगानं जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या, अशी एक रणनीती होती ना त्यांची? रणनीती 100% होती. कारण आदरणीय सातपुते साहेबांचा खासदारकीला आमदारकीला पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांची पत्नी संस्कृती सातपुते यांना त्या ठिकाणी उभा केलं होतं. पण ते त्यांच्या दृष्टीनं अस्तित्वाची लढाई सातपुते साहेबांची पण होती, परंतु त्या लढाईसाठी ते तिथंच जखडून पडतील आणि आपणाला इतर ठिकाणी सगळ्या मित्रपक्षांना एकत्र करून त्यांचं एकही जागा येऊ द्यायची याची त्यांची रणनीती होती. परंतु ती रणनीती ह्या माळशिरस तालुक्यामध्ये सामान्य, तुम्ही आज एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट आणि इतर मित्रपक्ष यांच्याकडे तालुक्यातली सगळी नेते मंडळी होती आणि सातपुते साहेबांकडे सामान्य कार्यकर्त्याची जेव्हा निवडणूक लढवली गेली, अनेक ठिकाणचे उमेदवार जर तुम्ही बघितले निवडून आलेले, तर त्याची पार्श्वभूमी म्हणजे एका सामान्य कुटुंबातले उमेदवार होते. हा जर नंतरचा भाग झाला, परंतु त्यांना ह्या रणनीतीमध्ये पहिल्याच मास्टर स्ट्रोकमध्ये की सातपुते साहेबांचा ज्यावेळेस दहेगाव गट भारतीय जनता पार्टीचा निवडून आला त्यावेळेला बाकीचं काय होतंय त्यापेक्षा अख्ख्या राज्यामध्ये चर्चा झाली की सातपुते साहेबांचं वलय ह्या तालुक्यामध्ये सामान्य माणसाच्या कुटुंबाशी हे सिद्ध झालं. 2017ला ज्यावेळेस मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुका मोहिते पाटील यांच्यासमोर उत्तमराव जानकर यांचं आव्हान होतं. त्यावेळेस पडलेली मतांची आकडेवारी आणि आता सध्या
या घडीला म्हणजे 2026 ला पडलेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये भाजपची प्रगतीकडे वाटचाल आहे की मतांची आकडेवारी कमी झाली, किंवा त्याला जोडून असा प्रश्न असेल की विधानसभेला माजी आमदार राम सातपुते साहेबांना जवळपास 1,08,000 मतं पडली होती, मग त्या मतांची तुलना अधिक आता पडलेल्या मतांची तुलना कमी जास्त Comparison केलं तर. काय नाही असेल? 2017ला भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस राज्यामध्ये सरकार होतं. आज जसं आहे त्यावेळेस उत्तम जानकरांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मोहिते पाटील राष्ट्रवादी त्यांच्या विरुद्ध लढाई अशी झाली. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या 7 सीटा पंचायत समितीच्या आणि 3 जिल्हा परिषदेच्या भाजप म्हणून निवडून आल्या होत्या. आणि त्यावेळेला आज दोन्ही पक्ष म्हणजे दोन्ही नेते मंडळी एकत्र झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला त्या मानानं 22 होत्या, तर आता नगरपालिका झाल्यामुळं 2 माळशिरस, नातेपुते आणि अकलूज त्या नगरपालिका झाल्यामुळं भारतीय जनता म्हणजे 2 जिल्हा परिषद गट आणि 4 पंचायत समिती गट कमी झाले. 3 जिल्हा परिषद, 3 जिल्हा नाही 2च कमी झाले. 11 होते, आता 9 झाले. आणि त्याच्यामध्ये मागचा परफॉर्मन्स बघितलं तर आज आम्ही 6 ठिकाणी विजयी झालोय. बरोबर. जिल्हा परिषदला 2 ठिकाणी विजयी झालोय. बरोबर. आणि मताची टक्केवारी मानसाल तर विधानसभेच्या वेळेला 1,08,500 मतं होती, त्यांना 1,23,000 होती. आता 1,14,000 त्यांना पडली आणि आम्हाला 96,140 अशी मतं पडली. मागच्या जिल्हा परिषदचा आणि आताचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स चांगला आहे. म्हणजे त्यांना आताच्या काल ज्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सत्ताधाऱ्यांची जी मतांची आकडेवारी आहे ती 1,23,000 आहे आसपास. विधानसभा आता 1,14,000 आहे. आता आज काल ज्या निवडणुका 1,14,000 आणि भाजपची 1,00,000 नुसती 96,000. म्हणजे काल ज्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सत्ताधारी मोहिते पाटील आणि जानकर गटांच्या मताची आणि इतर मित्र पक्षांच्या मताची आकडेवारी 1,14,000 आहे आणि भाजपाच्या मतांची संख्या 96,000 आहे. बरोबर. मग त्या मतांच्या विधानसभेपेक्षा कमी का आलं याचं कारण काय? विधानसभेपेक्षा त्यांचं 23 वरनं 14 पर्यंत आलं आणि आपलं 1,08,000 पेक्षा 96,000 पर्यंत आलं. परंतु ह्या नगरपालिकेतली जी मताची टक्केवारी जर वजा केली, नातेपुते, माळशिरस आणि अकलूज दोन्ही ठिकाणची मताची बेरीज केली तर आपण परफॉर्मन्स बघा. आता अकलूजला 10,000 मतं वाढलेली आहेत. 96 अधिक 10 केलं तर 1,06,000 होतं. या 2 नगरपालिकेतली मताची बेरीज केली तरी आपण त्यांच्या पुढे जातोय. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स कमी झालाय असं मुळीच नाही. म्हणजे हे 5 मित्र पक्षांच्या आकडेवारीच्या गृहीत धरलं तर मग तसा त्यांचा परफॉर्मन्स वजाबाकीकडे आहे असं म्हणायला 100%. आता बघा, राष्ट्रवादी अजितदादा राष्ट्रवादी पवार गटाचे आणि शिंदे सेनेची काहीतरी ताकद तालुक्यामध्ये आहे. आज 2 पंचायत समिती एक जिल्हा परिषदेची निवडून आला, राष्ट्रवादीचा 1 जिल्हा परिषद 2 पंचायत समिती निवडून आले. त्याची ताकद विधानसभेला आपल्याकडे धरली. म्हणजे त्याची ताकद माझा असा आक्षेप असेल आपल्या वक्तव्यावर की अजितदादांचं घड्याळ निवडून आलं असेल संग्रामनगर गटातून किंवा निमगाव गटातून शिंदे सेनेचं आलं असेल, परंतु ते शेवटी ती लोक जी उभा राहिलेले उमेदवार होते ते मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्याशी प्रामाणिक असणारेच कार्यकर्ते होते ना. त्यांच्याशी प्रामाणिक कार्यकर्ते होते. पण आता कसं एखाद्या म्हणजे व्यक्तीवरती प्रेम असेल आणि लग्न झाल्यानंतर आपण ती माझी प्रेयशी आहे म्हणू शकत नाही. ज्याचं लायसन बांधलं त्याची होणार. उद्या सरकारनं दबाव आणला तर त्यांना ती भूमिका बदलावी लागेल. पण ती आपल्याला त्या भूमिकेकडे त्यांच्या जायचं नाही. पण ती जी माणसं त्यांची होती जरी त्यांची असली तरी त्या मतदारसंघामध्ये आपल्या पराभूत उमेदवाराला पडलेला मताचा टक्का बघितला तर भारतीय जनता पार्टी कुठेही कमी नाही. फक्त आता काही शेटाचं गणित त्यांचं जास्त झालं, आपलं कमी झालं. आणि तेच गणित जर राम सातपुते यांच्या मिसेस उभ्या नसत्या आणि काही म्हणजे कित्येक मतदारसंघामध्ये सातपुते साहेबांना जाता सुद्धा आलं नाही, त्याचा फटका ह्या ठिकाणी बसला. जर निश्चितपणे म्हणजे आज काय ते होऊन गेलंय, पण 2 ठिकाणचा तांदूळेतला पराभव, पंचायत समिती गणातला 33 मतानं, तुमच्या गणातला 127 मताचा पराभव, ह्याची बेरीज केली तर मग ह्याची बेरीज केली तर आज भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स म्हणताय तुम्ही ते सरकारच्या दृष्टीनं म्हणजे सरकार असताना आणि ह्यांनी काही सत्तेतले पक्ष बाजूला घेतले असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स एकदम परफेक्ट आहे. फक्त त्याचं गणित लोकांचा संभ्रम झाला की ह्यांची एवढी सत्ता आल्यानंतर आणि त्यांचं जे एम होतं की ह्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा भोपळाही फुटू द्यायचा नाही, राम सातपुते यांना ह्या तालुक्यातून पुढे लावायचं हा जो त्यांचा एम होता तो सध्या तरी अयशस्वी झालाय. आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आल्यामुळे माळशिरस तालुक्याच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल आहे हे मी निश्चित सांगेन. भाजपचं काय चुकलं नेमकं, काय आत्मपरीक्षण करावं? नाही, भारतीय जनता पार्टीचं माळशिरस तालुक्यात काय नेमकं गणित बिघडलं? नाही, भारतीय जनता पार्टीचं गणित सुरुवातीला असं बिघडलं की इन्कमिंग जास्त होतं.
त्याचं गणित आपण नुसतं इन्कमिंग वरती धरलं आणि काही काय म्हणजे प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त झाली, परंतु शेवटी ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये 2 बडे नेते आहेत. निनाद पाटलांनी प्रवेश केला तर त्याच्या मागे कोण कोण कार्यकर्ते गेलेत त्याचं गणित त्यांनी काढलं. मी मांडव्याचं उदाहरण सांगेन की 2-3 जणांनी प्रवेश केल्यानंतर ते 2-3 जणच त्याच्या आपल्या बरोबर राहिले. बाकीच्यांना म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेपासून ते थांबले. आम्ही त्यांना विचारलं, सहज असं विचारलं, नाही आमच्यावर प्रचंड दबाव आहे. म्हणजे प्रवेश करताना 125 होते, राहताना 1 जणच राहिला. आणि हे आपण जर प्रवेश करणे नसते, निकालानंतर त्यांचे प्रवेश मतदानात रूपांतर करून जर घेतले असते तर ह्यापेक्षाही तालुक्याचे चित्र वेगळं झालं असतं. आणि सामाजिक दृष्ट्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन गेलो. समजा जातीचं गणित मांडलं असेल तरी धनगर मराठा असेल किंवा इतर ओबीसी मागासवर्गीय असेल, सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन गेलो. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीची वाटचाल ही योग्य दिशेने आहे. फक्त आता 4 दिवसाचा बाऊ जो केला जातोय की आमची सत्ता आली, 100% सत्तेच्या गणितामध्ये आम्ही कमी जरी पडलो असलो तरी सामान्य माणसाच्या आणि मताचा जो टक्का आहे तुम्ही निश्चित त्यामध्ये वाढ झाली. आणि हा टक्का विधानसभेच्या दृष्टीने पुढचं भारतीय जनता पार्टी 24ला ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस 29चं टार्गेट करते. त्या दृष्टीनं प्रचंड वाटचाल आहे. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या विरोधकांनी राम सातपुतेला जे टार्गेट केलं होतं ते दुर्दैवाने त्यांचं फेल गेलं. आणि सामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांची जी प्रतिमा होती ती आजही तशीच आहे असं म्हणलं काही हरकत नाही. एक शेवटचा प्रश्न असेल, जरी तालुक्यातलं गणित भाजपचं थोडंसं हुकलं असेल तरी देखील जिल्ह्यात तुमची सत्ता आली. बरोबर. हे खाती सत्ता जिल्हा परिषदेवर आपली आहे. माळशिरस तालुक्याला 2009 नंतर आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर तालुक्याला जबाबदारीचं कुठलंही पद नाही. तर अपेक्षा आहे माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा लेवलचं पद मिळावं. आणि तुम्हाला काय वाटतं? नाही, 100% त्याच्यामध्ये 2 सदस्य जरी निवडून गेले असले तरी सत्तेच्या बेरजेमध्ये माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. पूर्वीच्या 1990 सालापासून जरी तुम्ही विचार केला, अक्कलकोट नंतर माळशिरसचा हा बल्क भाजपचा किल्ला होता. त्याच्यामध्ये आता झालर चांगली आली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला, समजा आता आमदार नाही, भारतीय जनता पार्टीचा ह्या ठिकाणी आमदार आहेत, नाही कसं म्हणतात, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आहेत. विधान परिषदेचे आमच्या जनतेनं निवडून आलेले नाहीत, विधान परिषदेचे मागच्या दाराला आलेले प्रचारात पुढे दिसत नाही. त्यामुळे त्यांचं गवगवा करण्याबरोबर त्यांची आता 13 एप्रिलला मुदत संपते. त्याच्यामुळे पण आम्हाला भारतीय जनता पार्टीचा विकासाचं विजन घेऊन जाताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचंड मदत ह्याला केली. आणि 100% सत्तेच्या सहभागामधलं माळशिरसला जे विकासाचं विजन रामचा सातपुतेने धरले त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीला एक जबाबदार कमिटी आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला उत्साह वाढवण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीला आलेली समजा सत्ता न मिळाल्यामुळे आलेली मार्ग झटकण्यासाठी 100% एक मोठं पद जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला पुढच्या काळात मिळालेलं दिसेल. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव जरी झाला असला, पंचायत समितीवर जरी सत्ता आली नसली, जिल्हा परिषदेच्या कमी जागा आल्या असल्या तरी मताचा टक्का भारतीय जनता पार्टीचा निश्चित वाढलेला आहे. त्याचबरोबर 5 पक्षांच्या समोर एकटा भारतीय जनता पार्टी पक्ष लढत असताना देखील मतांचा टक्का भारतीय जनता पार्टीला 96,140 मते या 2026च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि समोरच्या 5 जणांना 1,14,000 मते, म्हणजे 5 जण एकत्र मिळून 1,14,000 आणि एकटा भाजपा 96,140. त्यामुळे आमच्या 2017च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तुलनेत 2026च्या निवडणुकीमध्ये निश्चित भाजपचा टक्का वाढेल. आणि जरी 2 सदस्य भारतीय जनता पार्टीचे आले असले तरी देखील जिल्ह्यात सत्ता आमची आलेली आहे. त्यामुळे निश्चित जबाबदारीचं पद माळशिरस तालुक्याला मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय. माझे सहकारी प्रवीण कदम यांच्यासह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, माळशिरस. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.